कौतुकाची थाप अन कलेचा आविष्कार. अहिल्यानगरमध्ये घुमला ऑटिझम जनजागृतीचा नवा आवाज. सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात मी राजहंस लर्निंग डेव्हलपमेंट अँड मल्टी थेरपी सेंटरच्या वतीने जागतिक ऑटिझम जागरूकता दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील संवेदनशीलता वाढवणे आणि विशेष मुलांच्या कलागुणांना वाव देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. रॅलीसोबतच या विशेष मुलांनी स्वहस्ते बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते. यावेळी पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमोल घोलप, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक ॲडव्होकेट उर्गवेद गंधे, मनस्फूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर काळे, मनस्फूर्ती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संतोष आहेर यांच्यासह सेंटरचे स्टाफ, सहकारी तसेच इतर मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढवला. यावेळी मी राजहंस सेंटरच्या संचालिका आणि चाइल्ड सायकोलॉजिस्ट तेजस्विनी आहेर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. विशेष मुलांच्या पालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा कार्यक्रमांमुळे मुलांच्या आत्मविश्वासात भर पडत असल्याची भावना व्यक्त केली. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. खरंच मी पालकांना असं म्हणेन की आपण पाहतोच आणि शाळांचा किंवा इंग्लिश मिडियमचा स्कूलचा एक प्रकारे मोठा व्यवसाय चालू, धंदा चालू आहे. सगळ्या CBSE स्कूल पाहिलं, लाखांनी फी तिथं भरून लोक पेरेंट्स आपल्या मुलांना तिथं दाखल करतात. अनेक गल्लोगल्ली असा नर्सरी स्कूल तयार झाला आहे. पण स्पेशल मुलांसाठी, स्पेशल चाइल्डसाठी काम करणारी ही मला वाटतं एकमेव संस्था आहे. आणि या संस्थेत आल्यानंतर मला खरंच मनपूर्वक अभिनंदन करावं वाटतं. खरं तर मला तिचं नाव तेजस्विनी, मला नाव तोंडात येत नाही, आम्ही बंटी होतो पहिल्यापासून लहानपणापासून. तिने जे उपक्रम हाती घेतलाय त्याचं मी इथं आज इतका उशिरा आलो त्याचं मला खूप मनस्ताप होतं. खरं तर मी पूर्वीच संस्थेत येऊन कामकाज पाहायला पाहिजे होतं. अजून तिला ह्या कामात प्रेरणा, प्रोत्साहन देता आलं असतं आणि अजून याच्यामध्ये काहीतरी मोठं काम करण्यासारखं आहे. कारण आज आपल्यासारखे मुलं फक्त एवढेच, इथं समजा इथं काही मुलं असतील 50, 70, 100 मुलं असतील, परंतु समाजामध्ये किंवा पूर्ण आपल्या देशामध्ये अशी कित्येक मुलं असतील की त्यांच्यापर्यंत आपण किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं खरंच गरज आहे. आज सर्वप्रथम जागरूकता दिली त्यानिमित्त जे आपलं राजहंस लर्निंग आणि सेंटर आहे, मी जो आज एक दिवस साजरा केला जातो, पण वर्षभर 365 दिवस हे जे आपले स्पेशल केस चाइल्ड असतात त्यांच्यावर 100% काम करण्याचं काम, म्हणजे की त्यांच्यातले छोट्या मोठ्या त्यांच्यातले कलागुण लक्षात घेऊन त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या सेंटर मार्फत केलं जातं. म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. कारण ज्याला व्यवस्थित कळतंय, जो आहे, त्याच्यासाठी सगळेच काम करतात, सगळेच पुढं असतात. पण जे समाजातले आपले काही असे मुलं असतात की ज्यांच्यात कलागुण भरपूर असतात, पण कधीतरी एखादा छोटासा व्यंग असतो, पण त्या व्यंगाकडे जास्त लक्ष न देता त्या मुलाला त्याच्यात काय चांगले कलागुण आहेत, काय स्किल आहेत, ह्याच्यावर भर देण्याचं काम सेंटरच्या माध्यमातून वर्षभर केलं जातं. व्यासपीठावर उपस्थित शहराचे उपमहापौर धनंजयजी जाधव, उद्योजक तथा सदस्य गोलप सर, आहेर सर, काळे सर आणि आपल्या संचालिका आहेर मॅडम ताई असतील, म्हणजे वर्षभर हे सगळे लोक कुठं ना कुठं तरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काम करत असतात. त्या ग्रुप म्हणून चालवतात. म्हणजे ग्रुपला जे चालण्यासाठी किंवा हे सगळे ॲक्टिव्हिटीज पूर्ण करण्यासाठी ज्या ताकद देतात त्या आमच्या भगिनी आहेत ताई. खरं म्हणजे अनेक कार्यक्रम आम्ही राजकीय मंडळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जात असतो, परंतु आज इथं आल्यानंतर एक खरंच सांगतो, एक आनंद मनामध्ये
मिळत आहे. आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम. आज हनुमान जयंती आहे आणि शक्ती देणारा देवता आपण हनुमानाला मानत असतो आणि आजच्या दिवशी हा कार्यक्रम होत आहे. मी सर्वप्रथम एक गोष्ट इथे आलेल्या पालकांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो की आपण खरं भाग्यवान आहात, आपण नशीबवान आहात. म्हणजे आज आपण समाजामध्ये पाहतो ज्यांना देवाने सगळं दिलेलं आहे ते सुद्धा काहीतरी विकृती करत असतात. आणि आपण असं समजूच नका की आपल्या मुलामध्ये काहीतरी कमी आहे. मी खरंच सांगतो आपण भाग्यवान आहात. कारण टीव्हीवर पण पाहता आपण असे म्हणजे शारीरिक नाही तर आता मानसिक विकृती समाजामध्ये वाढत चाललेल्या आहे. काही प्रकरणं आपण आता सध्या टीव्हीवर पाहत आहोत. म्हणजे मी तर म्हणल ते खरे विकलांग आहेत, म्हणजे त्यांना खरं आपली गरज आहे समाजात. आणि आपण भाग्यवान आहात सर्व पालक. मी खरं आपलं मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे ही जी संस्था चालते त्या संस्थेबाबतीत मी ताईंचं मनापासून ताईंचं एकट्यांचं नाही करणार, त्यांचं ग्रुप जो आहे सगळ्यांचं मी कौतुक करतो. कारण ऋग्वेदजींनी सांगितलं की छोटे छोटे आम्ही ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेस छोट्या शाळेमध्ये ज्यावेळेस आपण नर्सरीमध्ये जातो किंवा म्हणजे आपण ज्या प्रायमरी स्कूलमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी टीचर्स कशा कष्ट घेऊन त्या शिकवत असतात. आणि आपण एक मोठं टास्क खरं म्हणजे काही करत आहात. परंतु मी आजपासून सांगतो की आपण आपला ग्रुप म्हणून ही राजहंस म्हणून आपण एकटे नाहीत. आम्ही पुढं बसलेलो आम्ही सगळे तुमच्याकडे. कालपर्यंत तुमचे 2 भाऊ आम्ही काय सांगितले आता 2 भावांचे आम्ही ऍड झालेलो आहोत. आणि सुदैवानं सांगू इच्छितो की तुमचे हे भाऊ तर आहेतच म्हणजे आमच्या मोठ्या पदावर आहेत ते. परंतु काही ना काही महानगरपालिकेच्या माध्यमातून जसं ऋग्वेद दादा म्हटले आपण काहीतरी निश्चितच या प्रोजेक्टसाठी करूयात. मी ऋग्वेद दादाची चर्चा करतो, अमोलजी आम्ही नायक सर आम्ही चर्चा करतो कुठे एखादी चांगली जागा आपल्याला. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अहिल्यानगरी महानगरपालिकेचे उपमहापौर आमचे मित्र माननीय धनंजय जाधव साहेब, ॲडव्होकेट ऋग्वेदजी गंदे आणि सिनेट सदस्य अमोलजी गोरकर, कार्यक्रमाच्या या सेंटरच्या प्रमुख संचालिका आहेत मॅडम आणि काळे सर आणि आमचे मित्र अमित रासकर ग्रामविकासाठी, आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले खूप खूप मनपूर्वक आभार. खरं तर जागतिक स्वमग्नता दिन आहे आज आणि त्या निमित्तानं अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण सर्वजण आज एकत्र जमलो आणि छोटीशी रॅली पण आपण काढली. यात या सगळ्या प्रमुख मान्यवरांनी सहभाग नोंदवला. तर काय आहे जागतिक स्वमग्नता म्हणजे काय तर एक प्रकारचा विशिष्ट असा काही मोठा डिसऑर्डर किंवा मोठे आजार नाही आहे. ती एक मेंदूशी संबंधित एक छोटीशी गुंतागुंतीची क्लिष्ट असलेली प्रक्रिया आहे. त्याचे मागे अनेक कारणं असतात. काही प्रमाणात अनुवंशिकता असते, कधी कधी गर्भार काळामध्ये काही गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळे या गोष्टी होऊ शकतात. परंतु आपण सर्वजण या मुलांना किंबहुना ही मुलं विशेषच असतात. आत्ताच उपमहापौर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विशेष मुलांचे काय करू शकतात. तर विशेष मुलांचं जे विशेषत्व आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण जर प्रयत्न केला तर तो मुलगा पुढे जाऊन अभिषेक बच्चन होऊ शकतो, अल्बर्ट आईन्स्टाईन होऊ शकतो, ऋतिक रोशन होऊ शकतो, जसप्रीत बुमराह होऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी या सगळ्या मान्यवरांचे आभार मानताना त्यासाठी खूप 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 काही येतो ना आता बोलू शकत नाही. प्रोग्रेस खूप झालेला आहे सर. 70 ते 80% माझ्या शाळेचा रिझल्ट आला. आजपर्यंत तो कधी सू करायचे असेल तर बाथरूमच्या बाहेर करत नाही, शी करायची असेल तर बाथरूम मध्ये जाऊन करणार. कधी कचरा जर झाला त्याच्या हातातून तर तो डस्टबिन मध्येच टाकणार, बाहेर रेग्युलर शिकणाऱ्या मुलांना पण हा गरज नाही. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.